हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात बीडमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती रॅली। जरांगेंचं कुंथलगिरीमध्ये जोरदार स्वागत। रॅलीपूर्वी जरांगे आणि धनगर उपोषणकर्त्यांची भेट। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। विधानसभेला आमच्या 225 जागा निवडून येतील। राज्याचं चित्र बदलायचं असल्यानं अनेक जण सोबत येत आहेत, शरद पवारांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यासाठी आग्रही। 160 पेक्षा कमी जागा लढवू नये, स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना विनंती। सूत्रांची माहिती। भाजपला 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल। उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार। सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज। अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। अजित पवारांना आमदारांवर विश्वास नाही। उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल, रोहित पवारांची टीका। मविया शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव करेल। शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल आणि महेंद्र दळवींचा दावा। तर काय होतंय ते उद्या बघू, पवार गटाच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विधान परिषद सभापतीपदावर अजित पवार गटाचा दावा। सत्तेमध्ये सहभागी होताना दादा गटाला आश्वासन, तर भाजप आणि शिंदे गटाचाही सभापतीपदासाठी आग्रह। सूत्रांची माहिती। वरळी अपघातामधील आरोपी मिहिर शहासह मित्रांनी विस्कीचे 12 पेग रिझवले। अपघाताच्या 4 तास आधी पार्टी। 25 वर्ष पूर्ण नसतानाही दारू दिल्यानं बारवर तोडक कारवाई। मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का, संजय राऊतांचा सवाल। शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा। हडपसर, खडकवासला, वडगाव शेरीची जागा लढवण्यावर शिंदे गट आग्रही। आयएस अधिकारी पूजा खेडकरची वाशिम सहाय्यक जिल्हाधिकारीपदी बदलीनंतर 2 दिवसांनी खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू। पूजा खेडकरकडे 17 कोटींची संपत्ती, आई वडिलांकडेही बेहिशेबी मालमत्ता। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप, तर पूजा खेडकरनं आरक्षणाचा गैरफायदा घेतला। आनंद दबेंची टीका। पुणे जिल्ह्यामधील काही भागात ड्रोन गिरट्या घालत असल्याचा प्रकार। साताऱ्यामधल्या फलटण आणि माणमध्ये ड्रोन कॅमेरा फिरत असल्यानं लोकांमध्ये भीती, पण ड्रोनला एकही कॅमेरा नाही। ड्रोन फिरण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती, शासनानं दखल घ्यावी। विधानसभेत अनिल देशमुखांची मागणी। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत। गांजाच्या तस्करी प्रकरणी कारवाई। ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटणार। उद्या संध्याकाळी सिल्वर ओकवर भेट होणार। भेटीचं कारण गुलदस्त्यात। विशाळगड संदर्भातील प्रशासकीय बैठकीचं निमंत्रण संभाजीराजेंनी नाकारलं। 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर संभाजीराजे ठाम। पावसानं पाठ फिरवल्यानं भाजीपाल्याच्या दरावर परिणाम। नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये शेती पिकांना पूरक पाऊस न झाल्यानं फळभाज्यांच्या दरामध्ये वाढ। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडहून नातेपुतेकडे मार्गस्थ। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार। वारकरी भक्तिरसात तल्लीन। कोस्टल रोडचा 3रा टप्पा आजपासून खुला। हाजी अली ते खान अब्दुल गुफार खान मार्गापर्यंत वाहतूक सुरू होणार। पुढील 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यासह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ आजपासून पुढील 3 दिवस ब्लॉक। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये वाहतूक बंद राहणार। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही। भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करावेत, बीसीसीआयची भूमिका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।